Jai Bhim Mitra ho. Today we are going to see a different concept titled Two Parents, दोन आई बाप. टायटल बघितल्यानंतर काही लोकांना असं वाटेल की एक प्रकारची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे दोन आईबापाची, असं काही लोकांना वाटेल. पण तसं काय नाही मित्रांनो. दिस इज ए डिफरंट कन्सेप्ट आय एम गोइंग टू हँडल. ही वेगळी संकल्पना आपण आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. सो व्हॉट इज दिस concept called two parents, दोन आई बाप. साधारणतः आपल्याला एक आई आणि एक वडील असतात, ज्यांना आपण आईबाप म्हणतो. परंतु ह्या ठिकाणी मी आपल्यासमोर ही संकल्पना ठेवत आहे की टू पॅरेंट्स. सो व्हॉट आर दिस टू पॅरेंट्स? पॅरेंटचे दोन प्रकार आपल्याला सांगता येतील. देर आर टू टाईप्स ऑफ पॅरेंट्स. नंबर वन, बायोलॉजिकल पॅरेंट्स, जैविक मायबाप. नंबर टू, सोशल पॅरेंट्स, सामाजिक मायबाप. तर या ठिकाणी आपल्याला ही कन्सेप्ट माहीत आहे, बायोलॉजिकल पॅरेंट्स, जैविक मायबाप. जैविक मायबाप म्हणजे आपले वडील आणि आई, ज्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं आहे आणि लहानाचं मोठं केलेलं आहे. सो दिस इज ए बायोलॉजिकल पॅरेंटिंग. अँड अनदर इज अ सोशल पॅरेंटिंग, सामाजिक आईबाप. तर समाजामध्ये काही लोक असतात जे फार डेडिकेटेड असतात, त्यांनाच सोशल पॅरेंट्स असं म्हणता येतं. तर काय आहे हे कन्सेप्ट आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल सी बायोलॉजिकल पॅरेंट्स. जैविक मायबाप काय असतात हे आपण बघूया. मी जैविक मायबापांची डेफिनेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हॉट इज बायोलॉजिकल पॅरेंट्स? बायोलॉजिकल पॅरेंट्स कॅन बी डिफाईन्ड ॲज मेल अँड फिमेल दॅट बिगेट अँड ब्रिंग अप देअर जेनेटिकल प्रोडक्ट्स. जे स्त्री पुरुष स्वतःच्या जनुकीय अपत्यांना जन्मास घालून त्यांचं संगोपन करून जोपासतात, त्यांना आपण बायोलॉजिकल पॅरेंट्स असं म्हणतो. सो दिस इज अ कॉमन ऑकरन्स. निसर्गामध्ये बायोलॉजिकल पॅरेंटिंग किंवा जैविक आईबाप होणं, दिस इज ए कॉमन ऑकरन्स. हे अगदी सामान्य बाब आहे. मानवामध्ये आढळते, प्राण्यांमध्ये आढळते आणि वनस्पतीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया आढळते. बायोलॉजिकल पॅरेंट्स, आईवडील हे आपल्या मुलांना जन्माला आणतात, त्यांचं लालन पालन करतात, त्यांची जोपासना करतात, त्यांना लहानाचं मोठं बनवतात, हे सर्वच करतात. निसर्गामध्ये हे एक सर्वसाधारण प्रक्रिया आहे. मानवामध्ये बघितलं तर ते आपल्या अपत्यांना जन्मास घालतात आणि त्यांचं संगोपन करतात. प्राण्यांमध्ये जरी बघितलं आपण, गाय, घोडा, म्हैस, बैल, साप, उंदीर, मांजर वगैरे वगैरे, ह्या सर्व प्राण्यांमध्ये आपल्याला आढळून येईल की ते आपल्या पिलांना जन्माला घालतात आणि त्यांचं रक्षण करून त्यांना सक्षम बनवतात. वनस्पतीमध्ये पण आपण बघतो की वनस्पती फुलं निर्माण करतात, फुलांपासून फळं निर्माण होतात आणि फळांमधून बिया बाहेर पडतात आणि त्या बियांपासून नवीन झाडं तयार होतात. सो दिस इज अ कॉमन ऑकरन्स. सो देअर फॉर बायोलॉजिकल पॅरेंटिंग इज ए व्हेरी कॉमन ऑकरन्स. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला हे बघता येईल की हे बायोलॉजिकल पॅरेंटिंग आहे. आता हे जे बायोलॉजिकल पॅरेंटिंग आहे त्याच्या विरुद्ध जर आपण बघितलं, सोशल पॅरेंटिंग काय आहे? कारण मानव हा समाजप्रिय प्राणी आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सोशल पॅरेंटिंग हे आपल्याला आढळून येते. सो व्हॉट इज सोशल पॅरेंटिंग? व्हॉट इज सोशल पॅरेंट्स? सोशल पॅरेंट्स कॅन बी डिफाईन्ड ॲज फिलॉन्थ्रॉपिस्ट who dedicate his brain and body for social emancipation. जे परोपकारी विचारवंत स्वार्थ विसरून बहुजनाच्या पिढ्यांचा उद्धार करतात. ठीक आहे ना, बहुजनाच्या पिढ्यांना ते उद्धारतात. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण बघितलं की सोशल पॅरेंट्स कुणाला म्हणता येईल,
की जे समाजाचे मायबाप बनतात, जे समाजाचे आईवडील बनतात. कारण जैविक आईबाप म्हटलं की आई आणि बाप हे दोघंही आपल्या मुलाबाळांची, आपल्या अपत्यांची जीवापाड सुरक्षा करतात, जीवापाड त्यांच्यावरती प्रेम करतात. मग ह्या ठिकाणी आपण जर बघितलं की व्हॉट आर द सोशल पॅरेंट्स. सोशल पॅरेंट्ससुद्धा जीवापाड प्रेम करतात. कुणावरती करतात? तर समाजातल्या घटकांवरती. ज्या समाजासाठी ते झटतात, ज्या समाजाचा ते उद्धार करू इच्छितात, ज्या समाजाची उन्नती करू इच्छितात, त्या समाजासाठी ते एक फिलॉसॉफी, एक विचारधारा तयार करतात आणि त्या विचारधारेच्या आधारे त्या समाजाचे ते उद्धारक बनतात. म्हणून ह्या ठिकाणी मी शब्द वापरले की दे आर फिलॉन्थ्रॉपिस्ट. ते परोपकारी असतात. आईवडील जे आहेत ते नॅचरली उपकार करणारे म्हणा किंवा त्यांचं ते नैसर्गिक कर्तव्य पार पाडणारे असतात बायोलॉजिकल पॅरेंट्स. पण ह्या ठिकाणी सोशल पॅरेंट्स काय आहेत? दे गो आउट ऑफ द नॅचरल लॉज. जे निसर्गानं जे बायोलॉजिकल पॅरेंटिंग निर्माण केलेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन सोशल पॅरेंट्स हे स्वतःच्या मुलापेक्षा समाजाची चिंता जास्त करतात. ते परोपकारी असतात. परोपकार करणे म्हणजे स्वार्थ सोडून, स्वार्थ त्याग करून समाजाचा विचार करणारी मंडळी, समाजाचा विचार करणारे लोक, अशा विचारवंतांना आपण परोपकारी म्हणतो. आहे की नाही? उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला बुद्धांपासून उदाहरण देता येईल. गौतम बुद्ध आहेत, कबीर आहेत, त्यानंतर फुले आहेत, सावित्रीमाई आहे, बाबासाहेब आहेत, आहे की नाही? अण्णाभाऊ साठे असतील, त्यानंतर रविदास असतील, अशी अनेक मंडळी आहेत. तर ही जी मंडळी आहे ह्यांनी स्वतःच्या घरादाराचा, स्वतःच्या मुलाबाळांचा विचार फार कमी केलेला आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी समाजाचा विचार केलेला आहे. म्हणून ते जे आहेत दे आर फिलॉन्थ्रॉपिस्ट. ते परोपकारी विचारांची मंडळी आहे. म्हणून दे ॲक्ट ॲज अ सोशल पॅरेंट्स बिकॉज दे टेक केअर ऑफ सोसायटी. म्हणून त्याला सोशल पॅरेंटिंग असा शब्द मी या ठिकाणी वापरलेला आहे. आता हे सोशल पॅरेंटिंग हे थोडंसं सामाजिक प्राण्यांबद्दल खूप लागू पडतं. इतर प्राण्यांना ते लागू पडणार नाही, पण ह्युमन बिईंगला ते लागू पडतं सोशल पॅरेंटिंग. नाव लेट अस सी द फीचर्स ऑफ बायोलॉजिकल पॅरेंट्स. म्हणजे आता जैविक आईबाप जे आहेत त्यांचे काय गुणधर्म आहेत? व्हॉट आर द फीचर्स ऑफ बायोलॉजिकल पॅरेंट्स. पहिलं फीचर आहे बायोलॉजिकल पॅरेंट्स आर नॅचरल बिगेटर्स. दे आर नॅचरल बिगेटर्स म्हणजे बायोलॉजिकल पॅरेंट्स हे नॅचरली, निसर्गतः आपल्या अपत्यांना जन्माला घालतात. सो जैविक मायबाप त्यांच्या अपत्यांना जन्माला घालतात. तर दिस इज अ कॉमन फिनॉमिनॉन. ही निसर्गामध्ये सर्वसाधारण घडणारी घटना आहे. त्यानंतर लाईक एनी अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे ब्रिंग अँड ब्रॉट अप देअर चिल्ड्रन. इतर सर्व सजीवांप्रमाणे ते आपल्या लेकरांना जोपासतात, त्यांचं लालन पालन करतात, त्यांची काळजी घेतात, त्यांना मोठं बनवतात, त्यांना सक्षम बनवतात. तर हे दिस इज अ नॅचरल फिनॉमिनॉन. बायोलॉजिकल पॅरेंट्समध्ये ही गोष्ट जी आहे नॅचरली त्या ठिकाणी आहे. सो दे ब्रिंग अँड ब्रॉट अप देअर चिल्ड्रन. त्यानंतर बायोलॉजिकल पॅरेंटिंग इज अ कॉमन नॅचरल ऑकरन्स. जैविक मातृपितृत्व हे एक सामान्य नैसर्गिक घटना आहे. तर ही कॉमन आहे. दिस इज अ कॉमन नॅचरल ऑकरन्स. दिस इज अ कॉमन बायोलॉजिकल फिनॉमिनॉन. ह्याच्यामध्ये विशेष असं काही आहे असं आपल्याला आढळत नाही. कारण निसर्गानं ते प्रोग्रॅमच तयार केलेला आहे. नेचर हॅज गिवन ए पर्टिक्युलर प्रोग्रॅम, ए नॅचरल जेनेटिक प्रोग्रॅम फॉर द पॅरेंट्स टू टेक केअर ऑफ देअर ऑफस्प्रिंग्स. त्यांच्या अपत्याची काळजी घेणं हे निसर्गतः आपल्याला ती देणगीच आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये नवीन अशा प्रकारचं काही नाही. इट इज अ कॉमन प्रोसेस. आता फीचर्स ऑफ सोशल पॅरेंट्स. आता सामाजिक आईबाप ज्यांना आपण म्हणू, ह्यांचे काय गुणधर्म आहेत या ठिकाणी आपल्याला बघता येईल. सोशल पॅरेंट्स इज एक्सेप्शनल नॅचरो सोशल फिनॉमिना. सोशल पॅरेंट्स इज ए एक्सेप्शनल नॅचरो
सोशल फिनॉमिनॉन. सामाजिक मातृपितृत्व ही अपवादात्मक जैव सामाजिक घटना आहे. ह्याला अपवादात्मक असं म्हटलेलं आहे मी. इट इज एक्सेप्शनल. कारण परोपकार बुद्धी ही फार कमी लोकांमध्ये दिसते. म्हणजे आता जसं मी उदाहरण घेतलं होतं की गौतम बुद्ध असतील, संत कबीर असतील, संत रोहिदास असतील, महात्मा फुले आहेत, सावित्रीमाई आहेत, बाबासाहेब आहेत, अण्णाभाऊ साठे आहेत. पण ही जी मंडळी आहे ही सर्व स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे स्वतःच्या लेकरांपेक्षाही समाजाच्या लेकरांवरती, समाजावरती त्यांनी खूप प्रेम केलं. स्वतःचा संसार त्यांनी व्यवस्थित केला नाही. स्वतः एक विचारधारा त्यांनी निर्माण केली आणि त्या विचारधारेच्या आधारे समाजाचा उद्धार त्यांनी केला. म्हणून आपण जर बघितलं तर समाजामध्ये, निसर्गामध्ये अशी किती उदाहरणं आपल्याला आढळतील. म्हणजे कितीतरी लोकांमध्ये, हजारो लोकांमध्ये एखादा व्यक्ती असा आढळतो की जो स्वतःच्या कुटुंबापेक्षा, स्वतःच्या मुलाबाळापेक्षा समाजाची चिंता जास्त वाहतो. समाजाचं भलं, त्याचा उद्धार कसा होईल ह्याची चिंता त्याला जास्त असते. अशी मंडळी समाजामध्ये अतिशय कमी आहे. म्हणून मी ह्या ठिकाणी म्हटलं की इट इज अ एक्सेप्शनल नॅचरो सोशल फिनॉमिनॉन. त्यानंतर जर बघितलं आपण तर सोशल पॅरेंट्स इज ए ट्रान्सडेंटल रिलेशनशिप. सामाजिक मातृपितृत्व नैसर्गिक मर्यादेपुढील बाब आहे. म्हणजे नैसर्गिक बाब आणि त्याच्याही पुढे हे गेलेले आहेत. म्हणजे कसं तर बायोलॉजिकल पॅरेंट्स हे नॅचरल आहेत, हे तर कॉमन आहे. प्रत्येक आईवडील आपल्या मुलाबाळांची चिंता करतात, त्यांचं सुरक्षा, त्यांचं लहानाचं मोठं करण्याची जिम्मेदारी ते सांभाळत असतात. परंतु ह्या ठिकाणी जर आपण बघितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या 4 मुलं त्यांची आजाराने मारली. त्या मुलांची चिंता त्यांनी फारशी केली नाही. संत गाडगेबाबा असतील, त्यांनी पण स्वतःच्या मुलाची चिंता केली नाही, घरदार सोडलं, समाजाची चिंता त्यांनी वाहिली. ह्या लोकांनी स्वतःचा संसार, स्वतःची मुलं बाळं आणि स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून तेवढा मोठा त्याग करून समाजासाठी त्यांनी हे स्वतःचं जीवन वाहिलं. मग असं हे जे काही आहे हे समाजामध्ये फार कमी आढळणारी बाब आहे. कारण बाबासाहेब म्हणा किंवा संत गाडगेबाबा म्हणा, हे समाजामध्ये किती निर्माण झाले, अतिशय कमी. 1-2 उदाहरणं आहेत. म्हणून दिस इज ए व्हेरी अनकॉमन फिनॉमिनॉन. दिस इज ए एक्सेप्शनल म्हटलेलं आहे मी या ठिकाणी. हे अपवाद आहेत असे लोक. आणि ते काय करतात, निसर्गाच्या ह्या मर्यादेच्या पुढे गेलेले आहेत. म्हणजे स्वतःचा स्वार्थ सोडून स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे ते गेलेले आहेत. म्हणून इट इज काय म्हणतील ट्रान्सडेंटल रिलेशनशिप. हे अतिशय म्हणजे उच्च दर्जाची रिलेशनशिप आहे समाजाशी. त्यानंतर इट इज पिनॅकल ऑफ सेल्फ सॅक्रिफाईस. हे स्वार्थ त्यागाचे उच्चतम उदाहरण आहे. सोशल पॅरेंटिंग हे काही साधी बाब नाही आहे. समाजाची चिंता वाहणं, हे स्वतःचा स्वार्थ बाजूला टाकून, स्वतःचं सर्व काही बाजूला ठेवून, स्वतःचं घरदार विसरून कर्तव्य करणं ही फार मोठी बाब आहे. म्हणून इट इज पिनॅकल ऑफ सेल्फ सॅक्रिफाईस. म्हणजे स्वार्थ त्यागाचं हे उच्चतम उदाहरण आहे. सोशल पॅरेंटिंग हे जे आहे इट इज अ पिनॅकल ऑफ सेल्फ सॅक्रिफाईस. स्वतःचा स्वार्थाचा त्याग त्यांनी केलेला आहे. त्यामुळे अतिशय उच्च प्रकारची, अशा प्रकारची ही भावना आहे, उच्च प्रकारची ही काय म्हणता येईल घटना आहे. म्हणून सोशल पॅरेंट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. इट इज ॲन आयडिओलॉजिकल रिलेशन. हे एक वैचारिक नात्याचा प्रकार आहे. आता बायोलॉजिकल पॅरेंट हे आपली आई आणि बाप असतात. जैविक आई बाप हे अपत्यांचे आई आणि बाप असतात. मग हे कोण आहेत आपले सोशल पॅरेंट्स? हे कोण आहेत आपले? तर त्यांचं आपलं नातं काय आहे? सोशल पॅरेंट्सचं आणि आपलं नातं काय आहे? तर सोशल पॅरेंट्सचं आणि आपलं नातं हे आयडिओलॉजिकल आहे, विचाराचं नातं आहे. त्यांचे जे विचार आहेत त्या विचारातून आपल्याला आपला उद्धार झालेला आहे. त्या विचारातून आपण कुठल्या तरी शोषण व्यवस्थेमधून मुक्त झालेलो आहोत. म्हणून
बुद्ध फुले शाह आंबेडकरांनी जे विचार मांडले, त्यांचे जे विचार आहेत ते विचार आणि आपण ह्यांच्यामध्ये एक नातं आहे. त्याला आयडिओलॉजिकल रिलेशन असं म्हणता येईल. जसं आई आणि लेकरांमध्ये आई आणि मुलाचं नातं असतं, वडिलांमध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये बाप किंवा मुलाचं नातं असतं. तसं बुद्ध फुले शाह आंबेडकरांबरोबर आपलं काय नातं आहे? सो दॅट इज द आयडिओलॉजिकल रिलेशनशिप. म्हणून त्यांनी एक आयडिओलॉजी निर्माण केली आणि समाजाचं जे काही दुखणं आहे त्या दुःखामधून समाजाला मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून जैविक मायबापापेक्षाही मी म्हणेन की सोशल पॅरेंट्स आर ग्रेट. इट इज सबलिमेशन ऑफ ह्युमन एफर्ट्स. सोशल पॅरेंटिंग इज सबलिमेशन ऑफ ह्युमन एफर्ट्स. हा उच्च मानवी प्रयत्नांचा आविष्कार आहे. सोशल पॅरेंटिंग ही काही साधी बाब नाही आहे. आपण जर विचार केला तर आपण स्वतःचा स्वार्थ किती त्यागू शकतो हे आपण जेव्हा स्वतःला तपासून बघितलं तर आपण आपला स्वार्थ फार कमी करू शकत नाही. आपण आपला स्वार्थ जोपासण्यासाठीच आयुष्यभर प्रयत्न करत असतो. परंतु ह्या ठिकाणी जर बघितलं की बुद्ध फुले शाह आंबेडकर, सावित्रीमाई, अण्णाभाऊ साठे, रविदास, संत गाडगेबाबा ह्या मंडळीच्या आयुष्याकडे जर बघितलं, त्यांची बायोग्राफी जर बघितली आपण, तर यू विल फाइंड दॅट दे हॅव डेडिकेटेड देअर एंटायर लाईफ. त्यांचं स्वतःचं आयुष्य त्यांनी वाहिलेलं आहे. स्वतःचं घरदार त्यांनी दुर्लक्षित केलेलं आहे. स्वतःच्या मुलाबाळांचा विचार केलेला नाही आहे. आणि ह्या सर्व समाजाच्या भल्यासाठी त्यांनी चिंतन केलं. चिंतनातून एक फिलॉसॉफी निर्माण केली, एक विचारधारा निर्माण केली आणि त्या विचारधारेच्या आधारे त्यांनी समाजाचं भलं केलं आहे. म्हणून इट इज अ सबलिमेशन ऑफ ह्युमन एफर्ट्स. हा उच्च मानवी प्रयत्नांचा आविष्कार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सोशल पॅरेंट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर आपण जर पुढे बघत गेलो की महत्त्वाचे जे काही फीचर्स आहेत त्यामध्ये दुसरी महत्त्वाची त्यांची जी काही फीचर आहे सोशल पॅरेंट्सची, ते काय आहे? दे ब्रिंग अबाउट रिव्होल्युशन्स. सामाजिक मायबाप सामाजिक क्रांतीचे वाहक असतात. एक नाही, दे ब्रिंग अबाउट रिव्होल्युशन्स म्हणजे एक मोठी क्रांती, समाजामध्ये एक फार मोठा बदल हे सामाजिक आईबाप घडून आणतात. कारण त्यांच्याकडे हा बदल घडून आणण्यासाठी एक फिलॉसॉफी असते, एक विचारधारा असते, एक आयडियालिझम असतं, एक इझम असतो. सो दे क्रिएट द इझम. त्या इझमला ते जन्माला घालतात, ठीक आहे नाही. जसं आपले आईवडील गिव्ह बर्थ टू देअर पॅरेंट्स, देअर चिल्ड्रन, ठीक आहे नाही. पॅरेंट्स गिव्ह बर्थ टू देअर चिल्ड्रन. मग हे सोशल पॅरेंट्स काय करतात? सोशल पॅरेंट्स गिव्ह बर्थ टू एन आयडिओलॉजी. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. बायोलॉजिकल पॅरेंट्स गिव्ह बर्थ टू देअर चिल्ड्रन अँड सोशल पॅरेंट गिव्ह बर्थ टू एन आयडिओलॉजी. म्हणून सोशल पॅरेंट्स किंवा सामाजिक मायबाप काय करतात? एका विचारधारेला जन्माला घालून रिव्होल्युशन, सामाजिक क्रांती निर्माण करतात आणि त्याचे ते वाहक बनतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ही फार मोठं कन्सेप्ट आहे सोशल पॅरेंटिंग, जे काही आपल्याला बुद्ध फुले शाह आंबेडकर, गाडगेबाबा, अण्णाभाऊ साठे वगैरे ह्या लोकांच्या माध्यमातून बघायला मिळते. द आयडिओलॉजिकल रिलेशन्स आर लास्टिंग फॉर जनरेशन्स. सामाजिक मायबापांचे वैचारिक नाते पिढ्यांत संक्रमित होते. आणि हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपले आईवडील आपल्याला काय देतात? तर आपले आईवडील आपल्याला जन्माला घालतात, आपल्याला लहानाचं मोठं करतात, आपलं भरणपोषण करतात, आहे की नाही. तर हे तर सर्वसामान्य प्राणी, वनस्पती हे करतच असतात. त्याच्यामध्ये विशेष काही नाही आहे. पण सोशल पॅरेंट्स काय करतात? दे गिव्ह बर्थ टू आयडिओलॉजी. त्यांचं आपलं एक वैचारिक नातं असतं आणि हे वैचारिक नातं पिढ्यानपिढ्या संक्रमित होतं. आईबाप तर जन्माला घालतात फक्त एका पिढीला, एका पिढीतील मुलांना ते जन्माला घालतात आईबाप, आणि त्या मुलांना लहानाचं मोठं करतात आणि एक दिवशी मरून जातात. परंतु सोशल पॅरेंट्स काय करतात? ते जन्माला घालतात एका विचारधारेला.
They generate and give birth to a philosophy or ideology or an ism. आणि हा जो काही आयडिओलॉजिकल पार्ट आहे, हा आयडिओलॉजिकल पार्ट पिढ्यानपिढ्या संक्रमित होतो. एकाच पिढीचा उद्धार त्या आयडिओलॉजीने होत नाही, तर अनेक पिढ्या त्याच्यावरती पुढे जगू शकतात, स्वतःचं संरक्षण करू शकतात त्या आयडिओलॉजीवरती, स्वतःचं सामाजिक रक्षण करू शकतात त्या आयडिओलॉजीवरती. म्हणून सोशल पॅरेंट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यांचं ना आपलं कुठलं नातं आहे तर वैचारिक नातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सोशल पॅरेंट्स आर कॅरियर ऑफ फिलॅन्थ्रॉफिझम. सामाजिक मायबाप परोपकार वृत्तीचे वाहक असतात. एक नाही, फिलॅन्थ्रॉफिझम म्हणजे परोपकार वृत्ती ही फार म्हणजे रेअर अशा प्रकारची नैसर्गिक वृत्ती आहे. कारण साधारणतः जर आपण बघितलं तर सर्व जे काही प्राणी असतात ते स्वार्थी असतात. स्वतःसाठी, स्वतःच्या लेकरासाठी हे करत असतात. परंतु ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जे काही सोशल पॅरेंट्स आहेत ते काय आहेत, परोपकार वृत्तीचे वाहक असतात. त्यांच्यामध्ये परोपकार वृत्ती ही निसर्गतः थोडीशी जास्त असते सामान्य लोकांपेक्षा. हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे. सो देअर फॉर सोशल पॅरेंट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी सोसायटी. आता आपण ह्या ठिकाणी जर बघितलं की बहुजन समाजामध्ये जे सोशल पॅरेंट्स आहेत, ज्याला आपण बहुजन मेंटर्स पण म्हणू शकतो. मेंटर्स म्हणजे मार्गदर्शक, मार्गदाता. तर हे आहे. सो व्हॉट इज रिलेशन ऑफ बुद्धा विथ बहुजन हू वॉज बॉर्न 2550 years ॲगो. म्हणून ह्या ठिकाणी माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला की बुद्धाचं ना आपलं काय नातं आहे. जे 2500 वर्षापूर्वी बुद्ध होऊन गेले, त्या बुद्धाबरोबर आपलं काय नातं आहे. आपण जर असं शोधत गेलो की माझे आईवडील, मग त्यांचे आईवडील कोण, मग त्यांचे आईवडील कोण, मग त्यांच्या पाठीमागच्या पिढीचे कोण, असं आपण 2 ते 3 पिढ्यापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आपले आईवडील, मग आपल्या आजी आजोबा, मग आपले पंजोबा, मग त्याच्यानंतर खापर पंजोबा म्हणा. मग असे किती 2-4 पिढ्या आपण मागं आठवू शकतो की हे आहेत, हे आहेत, हे आहेत. परंतु ह्या ठिकाणी जर आपण बघितलं की गौतम बुद्ध हे साधारण 2500 वर्षापूर्वी होऊन गेलेले व्यक्ती, त्यांना आपण शोधून काढलं आणि त्यांच्याशी आपण नातं जोडलेलं आहे. बुद्धांना आपण मानतो, आपल्या घरामध्ये फोटो लावतो. मग ह्या बुद्धांचं आपलं काय नातं आहे की नाही. इतक्या वर्षापूर्वी हे होऊन गेलेले व्यक्ती, जवळजवळ 2500 वर्षापूर्वी होऊन गेलेले गौतम बुद्धांचं ह्या बहुजनाशी काय नातं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाची ओळख करून दिली आणि आपण बुद्धाचे फोटो आपल्या घरामध्ये लावतो. म्हणजे जसे आपण आपल्या आईवडिलांचे फोटो आपल्या घरामध्ये लावतो, तसं बुद्धाचा पण फोटो आपल्या घरात आपण लावतो. तर कशामुळे, काय गरज आहे, काय नातं आहे आपलं बुद्धाचं. सो दिस इज द सोशल पॅरेंटिंग. ही इज अवर सोशल फादर, ही इज अवर सोशल मेंटर. हे आपलं त्याचं नातं आहे. आणि हे नातं कशाच्या माध्यमातून निर्माण झालं तर विचाराच्या माध्यमातून. बुद्धाने जे आयडिओलॉजी निर्माण केली 2500 वर्षापूर्वी, दॅट आयडिओलॉजी इज स्टील फ्रेश फॉर द प्रेझेंट जनरेशन. आजच्या जनरेशनसाठी सुद्धा ही बुद्धाची फिलॉसॉफी तितकीच आनंददायी, तितकीच उपयुक्त, तितकीच महत्त्वाची आहे जितकी ती 2500 वर्षापूर्वी होती. आजच्याही पिढीला ती योग्य वाटते. म्हणून आपण त्यांना शोधून काढलं आणि त्यांचे फोटो आपल्या घरामध्ये लावले. म्हणून ह्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या बुद्धांशी आपलं काय नातं आहे, तर वैचारिक नातं आहे. हे ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. म्हणून सोशल पॅरेंट्स ही जी कन्सेप्ट आहे ही नवीन पिढीतल्या जनरेशननी, नवीन पिढीतल्या मुलांनी समजून घेतली पाहिजे. तसंच व्हॉट इज रिलेशनशिप ऑफ महात्मा फुले आहे की नाही, सावित्रीमाई विथ अस हू वॉज फिनिश्ड 130 years ॲगो आहे की नाही. 130 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या सावित्रीमाई आणि ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा बहुजनाशी काय संबंध आहे, काय नातं आहे. त्यांचेही फोटो आपण घरात लावतो. तर त्यांचंही आपलं नातं आहे सोशल पॅरेंट. दे आर आवर पॅरेंट्स. ते आपले आईबाबा आहेत, ते आपले मायबाप आहेत. कारण त्यांनी समाजाची चिंता वाहिली, समाजाला गुलामगिरीतून मुक्त केलं, समाजाला शोषणाच्या विचारधारेतून मुक्त केलं. त्यांनी एक विचारधारा आपल्याला दिलेली आहे. ती विचारधारा आजही ह्या पिढ्यांना कामाला येते.
त्यामुळं आपण ह्या सावित्रीमाईंना सलाम करतो. ह्या सावित्रीमाईनं स्वतःचं मूल नसताना समाजातलं एक मूल दत्तक घेतलं आणि त्याला वाढवलं आणि अशी अनेक मुलं तिने वाढवली, अनेक मुलांना तिनं प्रेम दिलं. गोविंदराव फुले ह्यांचं तात्यासाहेबांचं आपलं काय नातं आहे? आहे की नाही? तात्यासाहेबांनी शाळा उघडल्या बहुजनांच्या लोकांसाठी, रंजल्या गांजल्यासाठी, म्हणून त्यांचं आपलं एक नातं आहे, दॅट इज सोशल पॅरेंट. दे आर सोशल पॅरेंट्स. व्हॉट इज रिलेशनशिप विथ बाबासाहेब दॅन? आहे की नाही? बाबासाहेब यांचं आपलं नातं काय आहे की व्हॉट इज रिलेशनशिप विथ बाबासाहेब हूम मेनी ऑफ अस डिड नॉट सी. आपल्यापैकी बहुतेक जणांनी बाबासाहेबाला पाहिलेलं नाही आहे. नवीन पिढीतल्या मुलांनी तर नाहीच बघितलं. मग अशा ह्या बाबासाहेबांशी आपलं काय नातं आहे की नाही? मग इथं पुन्हा तोच उत्तर येतं की वी हॅव ॲन आयडियॉलॉजिकल रिलेशनशिप विथ बाबासाहेब. बाबासाहेबांनी स्वतःच्या सर्व डिग्र्यांचा, स्वतःच्या शिक्षणाचा जो उपयोग केलेला आहे तो बहुजनाच्या उद्धारासाठी केलेला आहे. स्वतःची 4ही मुलं त्यांनी गमावली, त्यांचा विचार केला नाही, पण तुमचा आमचा विचार त्यांनी केला, म्हणून दे आर आवर फादर. ते आपले वडील आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की दे आर सोशल पॅरेंट्स. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपल्याला हे सोशल पॅरेंट संकल्पना जी आहे ही काही लोकांना माहिती आहे, परंतु बऱ्याच नवीन पिढीतल्या मुलांना हे माहिती नाही की सोशल पॅरेंट्स काय आहेत. हे काही लोकांना किंवा काही मुलांना का माहिती नव्हतं? कारण शाळेमध्ये तसं शिकवलंच नाही आपल्याला. शाळेमध्ये आपल्याला काय शिकवलं गेलं आहे? व्हॉट वी हॅड टॉट. एक नाही, आपल्याला शाळेत काय शिकवलं? साधारण मला आठवतं की मी शाळेत असताना मला हे शिकवलं होतं, मदर अँड फादर आर अलाइक गॉड्स. मातृ पितृ देव भव. हे असं शिकवलं होतं की आई वडील हेच देवासमान असतात किंवा ते देव असतात, हे असं शिकवलं होतं. आता आम्हाला तेच वाटायचं की हां, खरंच आई आणि वडिलांचे किती उपकार आहेत आपल्यावरती. पण जसं मी पुढे शिकत गेलो, मला समजत गेलं, त्यावेळेस लक्षात आलं की दिस इज अ कॉमन बायोलॉजिकल फिनॉमिना. टू बी ए पॅरेंट इज अ कॉमन बायोलॉजिकल फिनॉमिनॉन. पॅरेंट ऑलवेज टेक केअर ऑफ देअर चिल्ड्रन. हे होतं, हे निसर्गाने प्रोग्रॅम केलेलं आहे. दिस इज अ नॅचरल प्रोग्रॅम असं आपण म्हणू. हे इज अ नॅचरल सॉफ्टवेअर इन्स्टॉल्ड बाय द नेचर इन अवर माइंड. त्यामुळे मातृपितृदेव भव ठीक आहे, म्हणजे आईवडिलांना तुम्ही मोठे म्हणा, परंतु हे सोशल पॅरेंटचं काय आहे की नाही? माता पित्यांना तुम्ही त्यांचा आदर द्या, त्यांचा सत्कार करा, त्यांना योग्य तो मान मर्तबा द्या, त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही आहे. परंतु सोशल पॅरेंट्सबद्दल काय? मातृपितृ देवभव झालं, परंतु सोशल देवभवाचं काय आहे? हा माझ्या डोक्यामध्ये प्रश्न आलेला आहे की व्हॉट अबाउट द सोशल पॅरेंट्स? वी आर टॉकिंग अबाउट द बायोलॉजिकल पॅरेंट्स. असं पण आम्हाला शिकवलं गेलं की गेस्ट आर अलाइक गॉड. अतिथी देवो भव हे पण आम्हाला शिकवलेलं आहे. मला आठवतं की शाळेमध्ये हे वाक्य असायचं, अतिथी देवो भव. म्हणजे अतिथी किंवा आपल्याकडे आलेला जो कोणी पाहुणा आहे तो देवासमान असतो. मग आता हे सोशल पॅरेंट देवासमान नाहीत का? आहे की नाही? जर देव ही संकल्पना अतिशय उच्चतम कोटीतली भावना जर असेल, तर मग सोशल पॅरेंट्स जे आपण त्यांच्यावरती चर्चा केली हे म्हणजे देवासमान नाहीत का? यांच्यामध्ये उच्चतम भावना नाही आहे का? त्याच्याबद्दल आम्हाला शाळेमध्ये काही शिकवलंच नाही. हे दोनच शिकवले, मातृपितृ देवो भव, अतिथी देवो भव. म्हणून मला हा प्रश्न पडला आहे की ग्लोरिफिकेशन ऑफ नॅचरल पॅरेंट्स. या ठिकाणी मला काय दिसून येतं की ग्लोरिफिकेशन ऑफ नॅचरल पॅरेंट्स हे दिसून येतं या दोन्ही वाक्यामध्ये. सर्वसाधारण निसर्ग प्रचलित माता पितरांचे गौरवीकरण, आहे की नाही? सर्वसाधारण प्रक्रिया आहे, निसर्गामध्ये घडणारी प्रक्रिया आहे बायोलॉजिकल पॅरेंटिंग. तर त्याचं ग्लोरिफिकेशन ह्या ठिकाणी ह्या सिस्टीमने केलेलं आहे. परंतु सोशल पॅरेंट्सबद्दल ह्या सिस्टीमनी आम्हाला काही शिकवलंच नाही. म्हणून मला हे जाणवत राहिलं की ठीक आहे, आपल्या आईवडिलांना आपण मान मर्तबा दिला पाहिजे, त्यांच्याबद्दल हे केलं पाहिजे, परंतु धिस ग्लोरिफिकेशन इज ए कॉमन फिनॉमिनॉन. सर्वसाधारण निसर्ग प्रचलित माता पितरांचे हे गौरवीकरण आहे. ह्याच्यामध्ये फार म्हणजे काही काय म्हणता येईल असामान्य असं काही नाही आहे, असं माझं मत आहे या ठिकाणी.
म्हणून मी स्वतःला विचारलं की व्हॉट अबाउट सोशल पॅरेंट्स. ओके, इट इज ऑल राईट अबाउट मातृपितृ देवो भव, इट इज ऑल राईट अतिथी देवो भव, आहे की नाही. पण प्रश्न मला असा पडला की दिस इज अ कॉमन नॅचरल फिनॉमिनॉन. आणि मग जर असं असेल तर व्हॉट अबाउट सोशल पॅरेंट्स, अनन्यसाधारण निस्वार्थी समाजचिंतक माता पितरांचे काय, हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये आला. म्हणून मग हे प्रेझेंटेशन मला करण्याचं म्हणजे इच्छा झाली की व्हॉट अबाउट द सोशल पॅरेंट्स, आहे की नाही. ज्या समाजसुधारकांनी, ज्या महामानवांनी स्वतःच्या मुलाबाळांचा विचार केला नाही, स्वतःच्या घरादाराचा विचार केला नाही, स्वतः इतके उच्च शिक्षित असताना बाबासाहेबांनी स्वतः कुठेही नोकरी केली नाही, आणि ही नोकरी त्यांना मिळाली असती, कुठल्याही प्रकारची नोकरी त्यांना मिळाली असती, परंतु त्यांनी ती नोकरी केली नाही आणि खूप सारा पैसा ते कमवू शकले असते. परंतु सर्व त्यांनी त्यागलं आणि सर्व कॉन्सन्ट्रेट त्यांनी कशावर केलं तर समाजाचं भलं करण्यासाठी. म्हणून मला प्रश्न असा पडतो की व्हॉट अबाउट दीज सोशल पॅरेंट्स, अनन्यसाधारण निस्वार्थी समाजचिंतक माता पितरांचे काय. म्हणून आपण ही कन्सेप्ट लक्षात घेतली पाहिजे की देअर आर सोशल पॅरेंट्स. अशा प्रकारे हे जर आपण बघितलं आणि ह्याचं जर आपण थोडंसं पुढं आणखी कंपॅरिझन केलं, कंपॅरिझन ऑफ बायोलॉजिकल अँड सोशल पॅरेंटिंग, आहे की नाही. एका बाजूला आपण बायोलॉजिकल पॅरेंटिंग आणि सोशल पॅरेंटिंग असे जर मुद्दे मांडले तर काय लक्षात येईल आपल्याला. बायोलॉजिकल पॅरेंट्स बिगेट चाइल्ड हे नॅचरल फिनॉमिनल, अपत्य निर्मिती हे सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. बायोलॉजिकल पॅरेंटिंगमध्ये अपत्य निर्मिती ही सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग सोशल पॅरेंटिंग काय आहे, दे बिगेट ॲन आयडिओलॉजी ॲज देअर चाइल्ड, ए सोशल फिनॉमिनॉन. सोशल पॅरेंट काय करतात, ते समाज विचार निर्मिती करतात, ते समाजात एका विचारधारेला जन्मास घालतात. ऑन द कॉन्ट्ररी जर बघितलं आपण त्याच्या विरुद्ध, बायोलॉजिकल पॅरेंट्स काय करतात, निसर्गतः ते आपल्या अपत्यांना जन्माला घालतात किंवा अपत्य निर्मिती करतात. मग सोशल पॅरेंट्स काय करतात तर विचार निर्मिती करतात. सोशल पॅरेंट्स काय करतात, विचार निर्मिती करतात. म्हणजे हा इथं महत्त्वाचा फरक आहे. बायोलॉजिकल पॅरेंट अपत्य निर्मिती करतात आणि सोशल पॅरेंट्स समाज विचार निर्मिती करतात. So this is the most important thing we have to understand here. त्यानंतर नंबर 2चा मुद्दा आहे, बायोलॉजिकल पॅरेंट्स काय करतात, दे टेक केअर ऑफ देअर चाइल्ड. अपत्य जोपासना ही सामान्य प्रक्रिया बायोलॉजिकल पॅरेंट्स करतात. आणि मग सोशल पॅरेंट्स काय करतात, दे सिंथेसाइज द आयडिओलॉजी ऑफ ह्युमॅनिझम. बायोलॉजिकल पॅरेंट्स काय करतात, मानवतावादी विचार निर्मिक असतात, ते मानवतावादी विचार निर्माण करतात, आहे की नाही. म्हणजे हे महत्त्वाचा ह्याच्यात फरक आहे. कंपॅरिझन करताना हे पण लक्षात येतं की बायोलॉजिकल पॅरेंटमध्ये काय, दे टेक केअर ऑफ देअर चिल्ड्रन, परंतु ह्या ठिकाणी सोशल पॅरेंट काय करतात, मानवतावादी विचार त्याची निर्मिती करतात, त्याची जोपासना करतात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात. त्यानंतर बायोलॉजिकल पॅरेंट्स काय करतात, दे ब्रिंग अँड ब्रॉट अप देअर चाइल्ड. बायोलॉजिकल पॅरेंट काय करतात, त्यांच्या अपत्यांचं पालन पोषण करतात. ही एक सहज नैसर्गिक क्रिया आहे. दिस इज ए कॉमन ऑकरन्स, दे ब्रिंग अँड ब्रॉट अप देअर चाइल्ड. सोशल पॅरेंट्स काय करतात, दे लिबरेट सोसायटी फ्रॉम एक्सप्लॉयटेशन अँड इनह्युमॅनिटी. ते सामाजिक उद्धार करतात. म्हणजे किती मोठं काम आहे. सोशल पॅरेंटिंग इज अ नॉट a simple task. It is a Herculean task. It is a very complex task. It involves high kind of dedication. हे अतिशय उच्चतम प्रतीचं त्याग ह्या ठिकाणी सोशल पॅरेंटिंगमध्ये लागतं, आहे की नाही. कारण ते काय करतात, दे लिबरेट द सोसायटी फ्रॉम सर्टन एक्सप्लॉयटेशन अँड इनह्युमॅनिटी. अमानवतावादी जर त्या ठिकाणी वागणूक असेल, जशी आपल्याला होती मागासवर्गीयांना, त्या ठिकाणी बाबासाहेबांनी, फुले शाहू आंबेडकरांनी या सर्वांनीच एकत्रित स्टेप बाय स्टेप एक एक्सप्लॉयटेशन करणाऱ्या सिस्टीमपासून बहुजनांची मुक्ती केलेली आहे. म्हणून सोशल पॅरेंटिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे जर आपण बघितलं तर आणखी काय आहे, बायोलॉजिकल पॅरेंट्स
ब्रॉट अस इन धिस वर्ल्ड. जैविक मायबाप आपणास जगात आणतात. जैविक मायबाप काय करतात? अपत्यास ह्या जगामध्ये आणतात. सोशल पॅरेंट्स काय करतात? सोशल पॅरेंट्स टॉट अस हाऊ टू लिव्ह इन धिस वर्ल्ड. सामाजिक मायबाप जगायचं ते कसं ते शिकवतात. जैविक मायबाप काय करतात? जगात आणतात. आणि सामाजिक मायबाप जगायचं कसं जगामध्ये ते शिकवतात. म्हणजे हा महत्त्वाचा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे मुलांना या ठिकाणी, की जैविक मायबाप आपणास जगामध्ये आणतात आणि सामाजिक मायबाप जगामध्ये जगायचं कसं ते शिकवतात. म्हणून सोशल पॅरेंट्स आपल्याला एक डिग्निटी शिकवतात. हाऊ टू लिव्ह इन द वर्ल्ड विथ डिग्निटी हे शिकवतात. म्हणून सोशल पॅरेंटिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कम्पेअर्ड टू बायोलॉजिकल पॅरेंटिंग. त्यानंतरचा मुद्दा आहे, बायोलॉजिकल पॅरेंट्स काय करतात? दे गिव्ह अस कॉमन नॅचरल थिंग्स युजली गिव्हन बाय पॅरेंट्स टू लिव्ह इन द वर्ल्ड. सामान्य पालकत्व पार पाडतात. बायोलॉजिकल पॅरेंट्स काय करतात? सामान्य पालकत्व. इट इज अ कॉमन नॅचरल थिंग्स. दे गिव्ह अस ए कॉमन नॅचरल थिंग्स. म्हणजे कॉमन नॅचरल थिंग्स काय? कपडा लत्ता, जेवण खावण, भाकरी हे आपल्याला हे पुरवतात आहे की नाही. लहानाचं मोठं करतात बाळा बाळा म्हणून. हे कॉमन आहे. दिस इज कॉमन नॅचरल थिंग. मग वैचारिक या ठिकाणी सोशल पॅरेंट्स काय करतात? दे गिव्ह अस अनकॉमन सोशल थिंग्स टू सस्टेन इन द सोसायटी. ते आपणास जगायचं सामाजिक भान देतात आहे की नाही. बायोलॉजिकल पॅरेंट्स काय करतात? ते आपल्याला समाजामध्ये आणतात. परंतु सोशल पॅरेंट्स काय करतात? समाजामध्ये जगायचं भान आपल्याला देतात. हाऊ टू लिव्ह ए डिग्निफाईड लाईफ हे आपल्याला बुद्ध फुले शाहू आंबेडकरांनी या ठिकाणी शिकवलेलं आहे. म्हणून त्यांचं जे काही तत्त्वज्ञान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे मुलांना. त्यानंतर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं की बायोलॉजिकल पॅरेंट्स काय करतात? देअर पॅरेंटिंग लास्ट्स फॉर ए जनरेशन ओनली. बायोलॉजिकल पॅरेंटचं जी काही पॅरेंटिंग आहे, पालकत्व आहे, त्यांचे पालकत्व एका पिढीसाठी असतं. बायोलॉजिकल पॅरेंटचं जे काही पालकत्व आहे, पॅरेंटिंग आहे, इट लास्ट फॉर ए सिंगल जनरेशन. एका पिढीला ते म्हणजे त्यांचं पालन पोषण करून मोठं करतात. कोण? बायोलॉजिकल पॅरेंट्स. एका पिढीसाठी ते लास्ट होतात. म्हणजे इट लास्ट फॉर ए जनरेशन ओनली. त्याच्याविरुद्ध जर बघितलं सोशल पॅरेंटिंग, देअर पॅरेंटिंग इज ॲन एंडाउमेंट फॉर जनरेशन्स. सोशल पॅरेंटिंग हे काय आहे? सोशल पॅरेंट्सचं जे काही चिंतन आहे ते पिढ्यांचा वैचारिक ठेवा असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आहे की नाही. बायोलॉजिकल पॅरेंट्स आपल्याला काय करतात? एका पिढीचंच त्यांचं जे काही असतं ते सर्व देऊन जातात. परंतु सोशल पॅरेंट्स हे एका पिढीसाठी नाही तर अनेक पिढ्यांसाठी एक विचाराचा ठेवा, एक विचाराचं मार्गदर्शन हे देऊन जातात. म्हणून सोशल पॅरेंटिंग इज ॲन एंडाउमेंट फॉर जनरेशन्स. पिढ्यासाठीचा तो वैचारिक ठेवा असतो. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे मुलांना. त्याच्यानंतर बायोलॉजिकल पॅरेंट गिव्ह अस बायोलॉजिकल लाईफ. बायोलॉजिकल पॅरेंट्स काय करतात? जैविक मायबाप आपल्याला काय करतात? दे गिव्ह अस बायोलॉजिकल लाईफ. ते आपणास जैविक आयुष्य देतात. बायोलॉजिकल पॅरेंट्स काय करतात? दे गिव्ह अस बायोलॉजिकल लाईफ. जैविक मायबाप आपणास जैविक आयुष्य देतात. मग सोशल पॅरेंट्स काय देतात? दे गिव्ह अस डिग्निफाईड सोशल लाईफ. सामाजिक मायबाप आपणास सन्मानपूर्वक सामाजिक जगणं प्रदान करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे किती महत्त्वाचं आहे बघा. कारण जगण्याच्या पण पद्धती आहेत. साधं गुलामगिरीने पण जगता येतं आणि गुलामगिरीतून मुक्त होऊन सन्मानानं पण जगता येतं. म्हणून सन्मानानं जगणं हे आपल्याला सोशल पॅरेंट्स देतात. बायोलॉजिकल पॅरेंट्स काय करतात? दे गिव्ह अस अ बायोलॉजिकल लाईफ आणि सोशल पॅरेंट्स गिव्ह अस अ सोशल लाईफ, डिग्निफाईड सोशल लाईफ आहे की नाही. हे महत्त्वाचं आहे. बायोलॉजिकल पॅरेंट्स काय करतात? बायोलॉजिकल पॅरेंट्स आपल्याला बायोलॉजिकल लाईफ देतात आणि सोशल पॅरेंट्स आपल्याला डिग्निफाईड सोशल लाईफ देतात. सो दॅट इज द डिफरन्स अँड कंपॅरिझन बिटवीन सोशल अँड बायोलॉजिकल पॅरेंट्स.
दस एव्हरी बहुजन हॅज 2 पॅरेंट्स. म्हणून मला असं वाटतं की हे जेवढे काही बहुजन आहेत त्यांना साधारणतः 2 मायबाप असतात. बायोलॉजिकल पॅरेंट्स, जैविक मायबाप, आणि दुसरं आहे सामाजिक मायबाप. हे आपण लक्षात घेतले पाहिजे की सोशल पॅरेंट्स सामाजिक मायबाप असतात. म्हणजे कुठल्याही बहुजनांना 2 आईबाप असतात. एक आहे बायोलॉजिकल पॅरेंट्स आणि दुसरं आहे सोशल पॅरेंट्स. म्हणून आपण सोशल पॅरेंट्सला मोठं मानलं पाहिजे, त्यांना सलाम केला पाहिजे. सो लेट अस सॅल्यूट ऑल द सोशल पॅरेंट्स, दॅट इज बुद्ध फुले शाहू आंबेडकर. थँक्यू फ्रेंड्स, तुम्ही हे माझं प्रेझेंटेशन ऐकलं त्याबद्दल आय एम व्हेरी थँकफुल टू यू. थँक्यू.